मंडळी, मुंबईवर ताबा मिळवण्यासाठी इतिहासात अनेक लढाया लढल्या गेल्या, पण आजवरची सगळ्यात घनघोर लढाई ही पुढच्या 25 दिवसात लढली जाणार आहे, ज्याचा फैसला 16 जानेवारीला होईल। पण 16 जानेवारीला ठाकरे बंधूंचं राजकीय अस्तित्व संपेल ही भविष्यवाणी केली आहे भाजपचे नेते किरीट सोमय्यांनी। तर रावसाहेब दानवे म्हणतायत उद्धव ठाकरेंची ही शेवटची निवडणूक आहे। हे भाकीत म्हणजे आरपारच्या लढाईत ठाकरे ब्रँडला भाजपनं दिलेलं खुलं आव्हान आहे, चॅलेंज आहे, ज्या ठाकरे ब्रँडला मजबूत करण्यासाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे 2 दशकांची दिवार तोडून एकत्र उभे राहिले। त्या ठाकरे ब्रँडच्या अस्तित्वाची ही लढाई आहे का? नगरपंचायत निवडणुकीत भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीनं स्वतंत्र लढून 207 नगराध्यक्ष निवडून आणले, तर विरोधकांचे केवळ 44 नगर अध्यक्ष निवडून आले। या अभूतपूर्व यशानं भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीचा आत्मविश्वास बुलंद आहे। खरं तर नगरपालिका निवडणुकीत सत्ताधारी लढले, सत्ताधारी जिंकले असं विश्लेषण केलं जात आहे, पण मुंबईतली लढाई एकतर्फी नसणार आहे। ठाकरे भाजप आणि शिवसेनेला रोखण्यासाठी प्राणपणानं लढतील, कारण त्यांचा प्राण या मुंबईत आहे, मुंबई महानगरपालिकेत आहे। शिवाय संपली असं वाटत असताना राखेतून काँग्रेस पुन्हा भरारी घेते। नगरपंचायत निवडणुकीत तेच झालं। अतिशय हालाखीच्या परिस्थितीत काँग्रेसच्या हातात जे गवसलं त्यानं त्यांचा सुद्धा आत्मविश्वास वाढलाय। त्यामुळेच करो या मोरो म्हणत त्यांनी मुंबईत स्वबळाचा नारा दिलाय। हा नारा ठाकरेंसाठी धक्का आहे का, की काँग्रेससाठी आत्मघात आहे? भाजप विजयामागून विजयांना गवसणी घालतोय, तरी त्यांनी उसंत घेतलेली नाहीये। लक्षात ठेवा, हळदी कुंकू भजनी मंडळापासून ते थेट बूट पॉलिश करणाऱ्या लोकांपर्यंत भाजपचे कार्यकर्ते पोहोचतायत, त्यांना ऐकून घेतायत, त्यांना बांधण्याचं काम सुरू झालेलं आहे। मायक्रो मॅनेजमेंट सुरू आहे। तर ठाकरेंच्या साथीला आहे 50 वर्षांचं मुंबईतलं शाखांचं नेटवर्क, कार्यकर्त्यांचं जाळं। त्यामुळे कुठलीही रिस्क भाजप घेणार नाहीये, ठाकरेंना एक संधी देणार नाहीये, हे तितकंच खरं। तर ठाकरे ही जीवाच्या आकांतानं लढू शकतात, कारण गमावण्यासारखं त्यांच्याकडे हे शेवटचं मैदान आहे। त्यामुळे ही लढाई घनघोर असेल यात कुठलीही शंका नाही। ती निकराची असेल, ठाकरे बंधूंच्या अस्तित्वाची असेल, ज्याचा फैसला 16 जानेवारीला होईल। म्हणूनच मुद्दा घेऊन आलोय, ठाकरे भाजपचा विजयाचा वारू मुंबईत रोखू शकतील का? या सगळ्यातनं काही मूलभूत सवाल निर्माण झालेत, ज्याची आज आपल्याला बडे मुद्देच्या माध्यमातून चर्चा करायची आहे। हे सवाल कुठले आहेत जे आपल्याला पाहुण्यांना विचारायचे आहेत? भाजपचा विजय वारू ठाकरे खरंच रोखू शकतील का? त्यांना अंडर एस्टिमेट केलं जातंय की ओव्हररेटेड केलं जातंय? नेमकं काय आहे? ठाकरे ब्रँडच्या अस्तित्वाची ही शेवटची लढाई आहे असं म्हटलं जात आहे। खरंच यात तथ्य आहे का? मग ही अखेरची लढाई प्राणपणानं ठाकरे लढतील की कसं करतील? भीतीपोटी ठाकरे एकत्र आलेत अशा प्रकारचा जो नेरेटिव्ह तयार केला जातोय, किंवा हा नेरेटिव्ह आहे की वस्तुस्थिती आहे, याच्याबद्दल सुद्धा आपल्याला मान्यवर पाहुण्यांना विचारायचं आहे। जागा वाटपाला उशीर हा न सुटणारा तिढा हे त्याचं कारण आहे की ती रणनीती आहे। पहिले तुम्ही बघा, तुम्ही जाहीर करा, मग आम्ही करतो, असं आहे। काँग्रेसला ठाकरे अचानकपणे नकोसे का झाले? कालपर्यंत जे ठाकरे खूप जवळचे वाटत होते, आपले वाटत होते, या सगळ्या प्रश्नांवर आपण बोलूया। आणि ह्या सगळ्या प्रश्नांवर बोलण्यासाठी मान्यवर पाहुणे आपल्या सोबत आहेत। आपल्या सोबत या चर्चेत सहभागी होण्यासाठी भाजपचे नेते अवधूत वाघ आहेत। आपल्या सोबत या चर्चेत सहभागी होण्यासाठी काँग्रेसचे प्रवक्ते कपिल ढोके आहेत। आपल्या सोबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी ॲडव्होकेट जयेश वाणी आहेत आणि ज्येष्ठ पत्रकार किरण तारे सर आहेत। मी सगळ्या मान्यवरांचं मनापासून स्वागत करतो बडे मुद्देमध्ये। पण चर्चेची सुरुवात करणार आहे ती म्हणजे जयेश वाणी यांच्यापासून। जयेश, काल महाराष्ट्रामध्ये निकाल लागत होते, तुम्ही कुठे दिसला नाहीत, आज आलात, स्वागत आहे। लढाई संपली, युद्ध सुरू होणार आहे असं मी म्हणतोय, पण भाजप तर असं म्हणतंय की हे युद्ध ज्या दिवशी संपेल त्या दिवशी
ठाकरे राजकीय पटलावरून त्यांचं अस्तित्व संपलेलं असेल. हे खरं आहे की तुम्ही भाजपचा वारू रोखू शकणार आहात? तुम्ही जो युद्धाचा उल्लेख केला ना विलासजी, हा. मी सुरुवात तिथून करतो. हे युद्ध कधी संपेल? जोपर्यंत मुंबईमधून शेवटचा मराठी माणूस संपेल ना, त्या दिवशी हे युद्ध संपेल. हे युद्ध तेव्हा संपेल जेव्हा महाराष्ट्रातल्या मराठी माणसाच्या रक्तातून निष्ठा आणि स्वाभिमान हे शब्द ज्या दिवशी संपतील ना, त्या दिवशी हे युद्ध संपेल. आणि मला खात्री आहे हे युद्ध अव्याहतपणे चालेल, अव्याहतपणे लढलं जाईल. आता बघा, तुम्हीच तुमच्या बोलण्यामध्ये, तुमच्या एकंदर सगळ्या मांडणीमध्ये दोन कॉन्ट्राडिक्टरी स्टेटमेंट्स केलीत. एक कॉन्ट्राडिक्टरी स्टेटमेंट की विरोधकांनी म्हणजे शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि इतरांनी, काँग्रेस सोडून म्हणतोय मी, ते तुम्ही बोललात की यांनी ही निवडणूक गांभीर्याने लढली नाही, ही ते पूर्ण ताकदीनिशी लढली नाही, असं तुम्हीच म्हणताय. आणि दुसरीकडे तुम्हीच म्हणतायत की इथे दारुण पराभव झाल्याचं सुद्धा सांगितलं जात आहे. बघा, जी मॅच आम्ही खेळलोच नाही ती आम्ही हरलो कशी, हे तरी समजावून सांगा पहिल्यांदा. मुळात जी मॅच आम्ही खेळलोच नाही. मुद्दा असा आहे की ही जी निवडणूक असते नगर परिषदांची वगैरे, ही स्थानिक नेतृत्वाला संधी देणारी निवडणूक असते. इथे स्थानिक नेतृत्व उभं करायचं असतं. बरं, आम्ही निवडणुका अशा पद्धतीने इतकी वर्ष झाले लढत आलोय स्थानिक लोकांच्याच भरोश्यावर. त्यांच्यासाठी तुम्ही मला खेळत क्षमा नाही? करा, ऐकून यायला. आम्ही स्थानिक, आमचे जे नेते आहेत त्यांच्या भरोश्यावरतीच खेळतो. नवीन जे आमचे नेते तयार होणार आहेत ते इथूनच तर वरती येणार आहेत महाराष्ट्राला. आज मला सांगा, भारतीय जनता पार्टीने सर्वाधिक नेते कोणाचे चोरले? तो सर्वात मोठा पक्ष कुठला चोरला हो? अहो, ज्यांचे नेते चोरावे लागतात. आम्ही नेते बनवणारी फॅक्टरी आहोत. आम्ही नेते बनवणारी फॅक्टरी आहोत आणि अशाच पद्धतीने नेते बनत असतात. एक प्रश्न मला सातत्याने विचारावा वाटतोय, तुम्ही हे तर सांगा मला की नाही, तुमच्या जीवावरती नाही, हे तर कार्यकर्त्यांना म्हणू देत ना. तुम्ही, माझं असं म्हणणं की तुम्ही खाली जाऊन कधीतरी बघा, का सुषमा अंधारे बीड जिल्ह्यामध्ये फिरल्या नाहीत, का अंबादास दानवे साहेब मराठवाड्यामध्ये फिरले नाहीत, ओमराजे त्यांच्या ठिकाणी लढले नाहीत, भास्कर जाधव साहेब त्यांच्या ठिकाणी लढले नाहीत, मालेगावला लढले नाहीत, धुळ्याला लढले नाहीत, यावलला नगराध्यक्ष बसला नाही. किती यादी सांगू? बघा, आकडा म्हणून ओव्हरऑल जे तुम्ही प्रेझेंट करण्याचा प्रयत्न करताय, सरदार लढले, सेनापती लढले, त्यापेक्षा महत्वाचं हे आहे. नाही, आमच्या दृष्टीने त्यापेक्षा महत्वाचं हे आहे की आम्ही किती नेते तयार केले. आम्ही महाराष्ट्रामध्ये 300 नेते तयार केले आणि भारतीय जनता पार्टीने फक्त एक देवेंद्र फडणवीस प्रमोट केलेत. माझं वाक्य चूक असेल तर तुम्ही सांगा छातीवर हात ठेवून. एक नेता प्रमोट करणं आणि 300 नेते घडवणं. आम्ही या निवडणुकीत 300 नेते घडवलेत. हा, ठीक आहे. माझा मुद्दा राहिला, त्याचं उत्तर द्या. विलासजी, तुमचा आवाज मध्ये मध्ये मला ऐकू येत नाही व्यवस्थित, मला क्षमा करा. आता येतोय माझा आवाज? 16 तारखेला ठाकरेंचं राजकीय अस्तित्व संपेल हे भाकीत भाजपचे नेते करतायत. हे भाकीत खरं आहे की ठाकरेच विजयाचा वारू रोखणार आहेत? नाही, ठाकरे विजयाचा वारू रोखणार कोणाच्या? अहो, आम्ही विजयी होत आलोय. गेली 25 वर्ष, 26 वर्ष भारतीय जनता पार्टी आमच्या बरोबर आहे. आता या निवडणुकीला भारतीय जनता पार्टी बाजूला राहिली, आमच्या सोबत ते जिंकत आले. त्यांनी ठरवायचंय काय करायचंय ते, आम्ही तर जिंकत आलोय. मी म्हटलं ना की मुंबई महाराष्ट्रातून बाजूला करण्याचा, मुंबईला केंद्रशासित प्रदेश करण्याचा भारतीय जनता पार्टीचा जो डाव आहे ना, तो मुंबईकर कधीच यशस्वी होऊ देणार नाही. 106 हुतात्म्यांच्या आत्माहुतीने मिळवलेली ही मुंबई आहे सर. तुम्ही बाकी कुठलं युद्ध म्हणा, भारताच्या इतिहासामध्ये जी अनेक स्वातंत्र्य युद्ध लढली गेली ना, त्यातलं हे महत्वाचं स्वातंत्र्य युद्ध होतं. मोरारजी देसाईंच्या विरोधात त्यांच्या छाताड्यावरती पाय ठेवून त्यांच्या गाडीचे टायर अंगावर झेलत मराठी माणसांनी मुंबई मिळवली आहे. मुंबई अशी इतक्या सहजासहजी जाऊ देणार नाहीत सर मराठी माणूस. शिवसेना तुमची सगळी भिस्त ही मराठी माणसावरती आहे. ठाकरेंची सगळी भिस्त मराठी माणसावरती आहे असं म्हणूया. अवधूत वाघ आपल्या सोबत आहेत, मला अवधूतजींना विचारू देत. अवधूतजी, तुमचं टार्गेट मुंबई महानगरपालिका जिंकणं आहे हे ठाकरेंना राजकीय पटलावरून अस्तित्वहीन करणं आहे? पहिली गोष्ट म्हणजे मुंबई महानगरपालिका जिंकणं किंवा ठाकरेंना अस्तित्वहीन करणं ही दोन्ही आमचं टार्गेट नाही. आमचं टार्गेट आहे की मुंबईमध्ये राहणाऱ्या 140 कोटी 1.4 करोड लोकांना, 1.5 कोटी लोकांना एक चांगलं प्रशासन देणं. त्यांची जी काही गटर, मीटर, वॉटर, इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रॉब्लेम्स आहेत ते चांगल्या पद्धतीने सॉल्व्ह करणं आणि त्यासाठी मला कळतंय काय म्हणायचं तुम्हाला. सर थोडंसं थांबता का एका ठिकाणी? जुना पत्रकार जागा झाला, त्यांना फक्त एवढंच विचारा की गेली 4 वर्ष प्रशासक त्यांचा होता, काय झालं, त्यांनी काय केलं? मला जसं मिळेल तसं मी थांबतो सर. प्लीज प्लीज प्लीज. हा, जसं चान्स मिळेल तसा मी थांबतोय प्लीज सर. हा,
सॉरी, म्हणजे मला कल्पना आहे ती, पण हा हा फ्लक्च्युएट होतंय ते, सॉरी, त्रास होतो प्रेक्षकांना पण बोला. बघायला. हा एवढी वाट लावली आहे विलासजी प्रशासक असतानाही की यांना गाडी सुद्धा थांबवता येत नाही धड रस्त्यावरती, आणि ते किती फ्लक्च्युएट होते बघा. हे हो, गेल्या आणि 4 अहो, साहेब ते वर्ष थोडं तुम्ही प्रशासक गतिरोधकमुळे तुमचं असताना होतंय यांनी ही जयेश, केलेली मुंबईची खड्ड्यांमुळे परिस्थिती नाहीये. आहे. तुमच्या डोळ्यांसमोर आहे. तुमच्या डोळ्यांसमोर ही मुंबईची परिस्थिती यांनी करून ठेवली की यांना धड गाडी बाजूला लावून थांबता येत नाही कुठे. इतक्या ठिकाणी रस्ते खोदून ठेवले आहेत, इतक्या ठिकाणी ट्रॅफिकची वाट लावून ठेवली आहे, इतक्या ठिकाणी रस्त्यांचं निकृष्ट बांधकाम करून ठेवलेलं आहे. हे उदाहरण तुमच्या समोर आहे बरं ना. ठीक आहे, त्यांना भारतीय बोलू द्या. जनता पार्टीकडे 4 वर्ष होतीच की सत्ता, हा हा जयेश प्रशासकच त्यांचा होता. वाघ सर बोला. बाजूला थांबा. फक्त जयेश वाणींनी अनेक चुकीची उदाहरणं केली. आतापर्यंत ते आमच्या बरोबर होते नव्हते. गेल्या कॉर्पोरेशनची इलेक्शन सुद्धा भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना वेगवेगळी लढली. 2014ला विधानसभा पण आपण वेगवेगळे लढलो. कारण त्यामुळे आपण एखादी ऐतिहासिक कादंबरी वाचायची, त्याप्रमाणे ते काही बोलतात आहेत, त्यामुळे मला काही बोलायचं नाही. पहिली हा गोष्ट म्हणजे मुंबईमध्ये गेल्या वेळी जर कॉर्पोरेशनमध्ये बघितलं तर शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष वेगवेगळे लढले. आम्ही त्यावेळी सुद्धा 82 आमदार कॉर्पोरेटर निवडून, सेनेने 84 कॉर्पोरेटर निवडून आणले. हा अशा वेळी आता जर तुम्ही पाहिलं तर शिवसेना जवळजवळ 3.5 वर्षापूर्वी शिवसेनेतला एक मोठा भाग बाहेर निघाला. त्याला शिवसेना उबाठा असं म्हणतात. आणि हा जो शिवसेना उबाठा भाग जो आहे तो आता उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी नवीन पक्ष केलाय. आणि ओरिजिनल शिवसेनेबरोबर भारतीय जनता पक्ष आणि ओरिजिनल शिवसेना हे आम्ही एकत्रितपणे या कॉर्पोरेशनच्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीला सामोरे जाणार आहोत. आणि महायुती जी आहे ती महायुती खंबीर आहे. आता मला प्रश्न असा पडलाय की महाविकास आघाडी असो किंवा इंडिया आघाडी असो, त्यातले 2 मोठे घटक पक्ष जे आहेत की जे वाणी साहेबांचा उबाठा आणि आमचे काँग्रेस, हे दोघे एकत्र येतील का? निसंशयपणे एक तुम्हाला सांगतो आणि माझं प्रेडिक्शन लिहून घ्या. मुंबईमध्ये उबाठापेक्षा काँग्रेस कितीतरी जास्त कॉर्पोरेशनच्या सीट्स घेऊन जिंकेल. मुंबईमध्ये काँग्रेस हाच एक मोठा पक्ष, भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेच्या खालोखाल पण एक तुमची पक्ष लढाई म्हणून त्यांच्या फक्त उदयाला काँग्रेस येईल. सोबत आहे असं तुमचं आता म्हणणं आहे. शिवसेना उबाठा कितव्या नंबरवर येईल काय सांगता येत नाही. कालच जे निवडणुकीचे निकाल जाहीर झाले हा तिकडे इतरांपेक्षा म्हणजे अपक्षांपेक्षा कमी जागा या शिवसेना उबाठाला मिळाल्या. त्यामुळे त्यांना आता चिंता पडून राहिली आहे की मुंबई महानगरपालिकेत काय होणार. मुंबई महानगरपालिकेत शिवसेना उबाठाचा सुकडा साफ होणार. ठीक आहे, शिवसेना उबाठाचा सुपडा साफ होणार. आता कदाचित तुम्ही समोर असता तर मी लिहून घेतलं असतं आता, म्हणजे प्रेडिक्शन तुमचं एक वेगळं प्रेडिक्शन म्हणून. पण 30 आपल्या सोबत आता सीटपेक्षा हा शिवसेना उबाठाला लिहून घ्या. शिवसेना उबाठाला कुठच्याही परिस्थितीत 30हून जास्त जागा मिळणार नाहीत. जयेश एक छोटी कमेंट आहे, मला बाकी पाहुण्यांकडे जायचं. छोटी कमेंट. विलासजी काही अडचण नाही, त्यांना सगळ्यांना बोलू देत, मी डिस्टर्ब नाही करते. रनिंग कमेंट फक्त एवढीच आहे. अवधूत वाघ साहेबांना विचारा की त्यांच्या इतर नेत्यांनी अनेक वेळा असे प्रिडिक्शन केले, कधी मिशी काढायचं घोषणा केली, कधी टक्कल करायची घोषणा केली, कधी चपला काढायची केली. हे म्हणता हे खोटं निघालं तर हे काय करतील एवढे विचारून घ्या. रेकॉर्डला असावं बाबा, आपण बघूयात. अवधूत सर हे चॅलेंज प्रति चॅलेंज आहे. नाही असं आहे, प्रति चॅलेंज कोणाचं स्वीकारायचं सर त्यांना हे आता मी ऐकू नाही जाणार. माझी लेवल बघून बर ठरवतो. बर ठीक ठीक आहे. आपण आता बर जयेश वाणी जाऊ दे मला ना, चॅलेंज आपण देणार आणि स्वीकारणार. अरे एक सेकंड चॅलेंज देण्यासाठी कोणतरी नाही नाही मी काहीच बोलणार नाही. तुळबल्ले माणूस फक्त हा लागतो. खूप कोणाचं बरं, कोणाचं ठीक आहे, चॅलेंज ठीक आहे. स्वीकारायचं. हेतू आपण आरोप झाला. चर्चा व्यक्तिशः आरोप झाला. व्यक्तिशः आरोप झाला. मी भांडत नाही विलासजी, माझा तो स्वभाव नाहीये. हा. फक्त एवढंच सांगतो, तुमच्यापेक्षा किमान 4 पट जास्त शिकलोय अवधूत वाघ मी शिक्षणाच्या बाबतीत. तर लायकी आणि जबाबदारी एक हे मिनिट काढू नका वैयक्तिक please. नको प्लीज कृपया माझी जय विनंती जय आहे जय आपल्याला. प्लीज मराठी माणसाने आपापसात हा, भांडू नये हा. म्हणून ही विनंती करतोय. बर आपण ज्येष्ठ हा आहात, हा मी माझ्या दोघांना विनंती सांभाळून बोला, करतो. एवढीच कपिलजी विनंती आहे. कपिलजी तत्पुरुष मुद्दा आहे, शब्द वापरा. ज्या भाजपच्या सोबत तुम्ही गेलात, माफ करा, ज्या ठाकरेंच्या सोबत तुम्ही गेलात, सत्तेत राहिलात, त्यानंतर अनेक निवडणुकांमध्ये सुद्धा तुम्ही सोबत राहिलात, त्याचाही तुम्हाला फायदा झाला. कालपर्यंत तर तुम्ही त्यांचे गोडवे गात होतात. अचानक ठाकरे तुम्हाला नकोसे का झालेत? खरं कारण हवंय महाराष्ट्राला. मुळात
ठाकरेंचे गोडवे कालपर्यंत गात होतो आणि आता काही त्यांना वाईट म्हणतो अशातला कुठलाही भाग नाही. हा. आम्ही सुरुवातीलाच आमचे प्रांताध्यक्ष माननीय हर्षवर्धन सपकाळ साहेबांनी सांगितलं होतं, की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ह्या ज्या त्या भागातलं स्थानिक नेतृत्व आपल्या स्तरावर निर्णय घेतील आणि त्यांना पाहिजे त्या पद्धतीने ते लढतील अशा पद्धतीचं वक्तव्य पहिल्या दिवसापासून आमचे प्रदेशाध्यक्ष करत आहेत. हम्म. आता दुसरी गोष्ट, मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका स्वबळावर लढण्याचा निर्णय तिथलं स्थानिक नेतृत्व आदरणीय वर्षाताई गायकवाड आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांनी घेतलेला आहे. त्याचा आदर ठेवून काँग्रेसनं हा स्वबळाचा नारा दिलेला आहे. कालपर्यंत ठाकरे आमच्या सोबत होते, मान्य आहे ना आम्हाला, आम्ही सत्तेत सहभागी होतो. हा. परंतु देशामध्ये इंडिया आघाडी ही देशातल्या राजकारणासाठी निर्माण झाली होती आणि महाविकास आघाडी ही महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीसाठी किमान समान कार्यक्रमाच्या आधारावर निर्माण झालेली होती. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्र लढू असं कुठेही आम्ही महाविकास आघाडीमध्ये एकत्र असताना ठरलेलं नव्हतं. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका हे जे त्या भागातले कार्यकर्ते निर्णय घेतील याच मुद्द्यावर काँग्रेस आजही ठाम आहे. उद्धव ठाकरे साहेब त्यांचा पक्ष वाढवण्याचा त्यांना अधिकार आहे, त्यांचा पक्ष कसा लढायचा, त्यांना कुणाला सोबत घ्यायचा हा त्यांना अधिकार आहे. पण आमच्या नेतृत्वानं निर्णय घेतला की काँग्रेस पक्षासाठी मुंबई महानगरपालिका स्वबळावर लढणं आवश्यक आहे. त्या निर्णयाला आमच्या हायकमांडनं सिग्नल दिला आणि त्या पद्धतीनं आम्ही ती निवडणूक लढतो आहोत. त्यामुळे ठाकरेंना आम्ही आज वाईट म्हणतोय किंवा ते आम्हाला नकोसे झालेत असा कुठेही प्रश्न येत नाही. आमच्या पक्षाची स्ट्रॅटेजी आहे की ही निवडणूक स्वबळावर लढल्या गेली पाहिजे आणि त्याच पद्धतीनं आम्ही लढतो आहोत. जयेश, छोटीशी कमेंट, काँग्रेसचं हे म्हणणं तुम्हाला पटतंय का? अहो, तुम्हाला कुठं कुठं फोन करायला लागतायत, इथं केले, दिल्लीत केले, सगळीकडे केले, फोनला प्रतिसाद नाहीये. एक वेळ होता तुमच्या फोन लगेच उचलला जायचा. तुमचं असं प्रत्येक वेळी का होतं की नंतर तुम्ही कुणाचे फोन उचलत नाही, तुमचे कोणी फोन उचलत नाही? नाही, मुद्दा मला माहित नाही की आपलं उद्धव साहेबांशी किंवा जर राहुल गांधींशी बोलणं झालं असेल, फोनाफोनी कोणी कोणाचा उचलला तर मला तरी त्याबाबत कल्पना नाही. फक्त मी सामनामधला आजचा ह्यांचा संजय राऊत साहेबांचा एक कोट वाचतो. काँग्रेस हा महाविकास आघाडीतील एकमेव राष्ट्रीय पक्ष आहे. काँग्रेसची स्वतःची वोट बँक आहे. राज ठाकरे यांच्या बाबत त्यांच्या काही भूमिका आहेत, मात्र भाजपचा पराभव करण्यासाठी सर्व घटक आपल्यासोबत घ्यावे लागतील हे काँग्रेसच्या दिल्लीतील नेत्यांना आम्ही सांगितले. काँग्रेसचे मन वळवण्याचा प्रयत्न करत आहोत. अजून काही तास शिल्लक आहेत. काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा चालू आहे. वरिष्ठ नेते मिळून निर्णय घेतील ना. मला आता हे तुम्ही जे म्हणताय ते मला राहुल गांधी साहेब आणि उद्धव ठाकरे साहेब यांच्यामध्ये काय फोनवर चर्चा झाली हे मला माहित नाही बरं का. कोणी कोणाला फोन केला, कोणी कोणाचा उचलला नाही, माझी काही तेवढी माहिती नाहीये, मला क्षमा करा. आपल्याला असेल तर आपण द्या. नाही, मी मागचा संदर्भ दिला, कोण कोणाचे फोन उचलत होते आणि कोण कोणाचे नाहीये. भाजप तुमचे जुने मित्र आहेत, त्यांच्यासोबत बोलत होतो आणि त्याचा संदर्भ घरी पण येत होते, मातोश्रीला पण येत होते ते. आपण तर ना, अमित शहा आले होते ना मातोश्रीला की आता युती करा बाबांनो, असा तो एक फोटो बघितला. काय झालं बरं, ठीक आहे, मला त्या जुन्या ह्याच्यात जायला नको. तुमचा खूप मोठा नाही, मी जस्ट आठवण करून दिली. आपण बोललात म्हणून आठवण केली. तारे सर, मला सांगा, एक प्रकारे राजकीय अस्तित्वाची लढाई आहे ठाकरेंच्या असं म्हटलं जात आहे, पण ज्या प्रकारे भाजपचा हा विजयी वारू आहे, तो विजयी वारू रोखण्याची खरंच ताकद आज ठाकरे दोघं एकत्र आले तरी आहे का? आपण त्यांना ओव्हररेटेड करतोय की अंडर एस्टिमेट करतो? कसं आहे ना, मुंबईची लढाई तुम्ही आधी म्हणालात त्याप्रमाणे फार इंटरेस्टिंग वळणावर पोहोचलेली आहे. कधी नव्हे झाला एवढा मोठा रणसंग्राम, याला तुम्ही रणसंग्राम शब्द वापरतात, तो मुंबईमध्ये होणार आहे. खरं आहे. भाजपचा वारू रोखलाय का? तर तो रोखला गेला काल विदर्भामध्ये, हे आपण बघितलं पाहिजे. विदर्भामध्ये भाजपला क्लीन स्वीप मिळालेली नाही आहे. सुधीर भाऊंनी सांगितलं काल सगळं समजावून. त्यामुळे भाजपचा वारू रोखता येतो, हे शक्य आहे, करणं शक्य आहे. पण कधी त्यांना रोखणारे कार्यकर्ते जमिनीवर उतरून त्यांच्याशी दोनात करायची तयारी त्यांची असेल तर, ती तयारी आज ठाकरे बंधूंची आहे का, हा याच्यातला मुद्दा आहे. म्हणजे मला खरं याच्याबद्दल खरंच शंका आहे की उद्धव ठाकरे तेवढ्याच तळमळीने, तेवढ्याच आक्रमकपणाने राज ठाकरेंसोबत हातात हात घालून भाजपला अंगावर घेऊन, अक्षरशः अंगावर घेऊन, जी शिवसेनेची जुनी स्टाईल होती त्या पद्धतीने उद्धव ठाकरे प्रचारामध्ये उतरणार आहेत का? की उद्धव ठाकरे फक्त शाब्दिक बाण करून आणि काहीतरी वेळ मारून येणं, पॉलिटिकल सिक्सर मारणं, याच्यावर सगळे त्यांचा फोकस असणार आहे प्रचाराचा. या सगळ्या गोष्टी फार महत्वाच्या आहेत. तर भाजपला टार्गेट करायचं असेल तर भाजपला तुम्ही मुंबईचे प्रश्न नाही टार्गेट करू शकणार, हे पण लक्षात घेतलं पाहिजे. कारण मुंबईमध्ये 25 वर्ष सत्ता ही उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली होती. भले भाजप त्यामध्ये सहभागी असेल, पण सत्तेची सगळी चावी ही उद्धव ठाकरेंच्या ताब्यामध्ये होती, हे निर्विवाद सत्य आहे. त्यामुळे मुंबईतला जो काय प्रश्न असेल, रस्त्यांचा उल्लेख झाला, मुंबईतले रस्ते असतील, मुंबईतला कचऱ्याचा प्रश्न असेल, मुंबईतला पाणी पुरवठ्याचा प्रश्न असेल, आरोग्याचा प्रश्न असेल,
या सगळ्या गोष्टींची जबाबदारी उद्धव ठाकरेंना झटकता येणार नाही. बरोबर. त्याच्या विरुद्ध भारतीय जनता पार्टीचा फोकस हा आम्ही कसं मुंबईचं इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप केलेलं आहे या मुद्द्यावर जास्त राहणार. कारण भाजपचा मतदार हा नॉर्मली स्लम भागामध्ये राहणारा नाही, तो बिल्डिंग्स मध्ये राहणार आहे, तो टॉवर मध्ये राहणारा मतदार आहे. ज्याला या गोष्टींची भुरळ पडू शकते, त्याला कोस्टल रोड आवडू शकतो, त्याला मेट्रो आवडू शकते, त्याला आणखी कुठल्या चांगल्या प्रकारचे मार्ग आवडू शकतात, त्याला मोठे गार्डन्स आवडू शकतात. स्लम मधला मुद्दा वेगळा आणि स्लमच्या बाहेरचा मुद्दा वेगळा. मुंबई ही अर्धी झोपडपट्टीमध्ये राहते, अर्धी शहरी अर्धी त्या टॉवर्स मध्ये राहते. भाजपचा मतदार क्लिअर आहे. त्यांनी आपल्या मतदारांना लुभावण्यासाठी म्हणून जे जे काय करणं शक्य आहे ते सगळं केलंय. पण या मतदारांमध्ये शिवसेनेला फूट पाडता येऊ शकते का, हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. या उलट जो स्लम मधला मतदार आहे त्या स्लम मधल्या मतदारांमध्ये अनेक वाटेकरी आहेत. तिकडे उद्धव ठाकरेंची शिवसेना वाटेकरी आहे, तिकडे एकनाथ शिंदेची शिवसेना वाटेकरी आहे, तिकडे सगळ्यात मोठा वाटेकरी काँग्रेस आहे. हे आपण कसं विसरून आहे. मुंबईमधले जवळपास म्हणजे मुंबई महापालिकेच्या 227 वॉर्डांमधले जवळपास 47 वॉर्ड असे आहेत जिथे मुस्लिम मतदारांचं प्रमाण लक्षणीय आहे आणि मुस्लिम मतदारांची भूमिकाही निर्णायक ठरणार आहे. तर हे सगळेच्या सगळे मुस्लिम मतदार काँग्रेसच्या पाठीशी उभे राहतात की उद्धव ठाकरेंच्या पाठीशी उभे राहतात, हा याच्यातला प्रश्न आहे. मी उद्धव ठाकरे आणि प्रश्न राज विचारतो. ठाकरे सर ह्याच्यावर थोडंसं विश्लेषण होणं गरजेचं आहे. जयेश वाणी, मला सांगा, आता तुम्ही ज्या पद्धतीनं विनवण्या करताय काँग्रेसच्या हायकमांडला, खरी भीती तुमची ही आहे का की काँग्रेस जर वेगळी केली तर मुस्लिम मतं तुमच्या हातून निसटतील आणि स्लम मधली सुद्धा मतदार तुमच्या हातून निसटतील? खरं सांगा. विलासजी, विनवण्या कोण कोणाला करतं हे पत्रकारांना माहिती. बाबा मला तर माहित नाही. माझ्या समोर झाल्याने मी तुम्हाला वारंवार सांगतोय की माझ्या समोर उद्धव साहेबांनी काय गरज आहे? काय पत्रकारांना काय महाराष्ट्राला माहिती आहे ना मी इच्छा कुणाची आहे, कोण प्रयत्नांची शर्त करताय? हे नरेटिव्ह कशासाठी जे या घडलेची नाही ते तुम्ही बघितलं असेल तर तुम्ही दावा करा ना. कमाल आहे जयेश. हे नरेटिव्ह काय मला सांगा याच्यामध्ये? शिवसेनेच्या नेत्यांचे गेल्या 10 दिवसातले बाईट काढा तुम्ही. इच्छा कुणाची आहे ते पुढे पळताय, तुम्ही मागे पळताय. सर तुम्ही हे बघा ना की उद्धव साहेब पुढे चालताय आणि काँग्रेसचं अख्खं मंत्रिमंडळ मागे चालत होतं. उद्धव साहेबच मुख्यमंत्री होते. मुद्दा असा आहे बघा, मला त्या तुतुमेमे मध्ये जायचं नाही. इतका छान मुद्दा तरे साहेबांनी मांडला आहे, पत्रकार महोदयांनी. आपण त्याच्यावरती खरं तर ही आता साधक बाधक चर्चा होईल. मला सांगा, आता जी किरण तारे सरांनी मुद्दा मांडला तो खरंच खूप महत्वाचा आहे की किरण तारे साहेब आपण जे म्हणतात ना की मुंबईकरांना काय हवंय ते आम्ही देऊ शकू की नाही देऊ शकू, हा मुद्दा आहे. आणि खरंच हा मुद्दा आहे, हा खरंच निवडणुकीचा मुद्दा आहे आणि इथेच निवडणूक असायला पाहिजे हिंदू मुसलमान होण्यापेक्षा. ते जास्त महत्वाचं आहे. तारे सर, आपण दोघेही पत्रकार होतो. मला फार चांगलं आठवत आहे, एक अधिवेशन चालू होतं. आपण मंत्रालयाच्या विधानमंडळाच्या त्या हॉलमध्ये बसून आपण स्वतः बातमी केलेली आहे मुंबईच्या कोस्टल रोडची 2012 साली. कोण होतं तिथे तेव्हा? उद्धव ठाकरे होते. त्यांनीच डायग्राम पाठवला होता. आपल्याला एक व्हिडिओ आला होता, आपल्याला आठवत असेल, माझ्या युट्यूबवरती अजूनही तो माझ्या पर्सनल चॅनलवरती तो अजूनही आहे. 2012चा व्हिडिओ. कोस्टल रोडची संकल्पना, कोस्टल रोडचं बांधकाम, कोस्टल रोड बनवणं हे उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचं काम आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं काम आहे. सर मला सांगा, आज भारतामधलं सर्वात स्वस्त पाणी कुठे मिळतं? देशातल्या कुठल्या महानगरपालिकेत सगळ्यात स्वस्त पाणी मिळतं? ती मुंबई महानगरपालिका आहे. 25 वर्ष आम्ही काम केलं आहे म्हणून हे सांगतोय. सर मी पुन्हा अजून एक प्रश्न विचारतो. भारतामधली कुठली अशी महानगरपालिका आहे ज्या महानगरपालिकेला स्वतःच्या 92,000 कोटींच्या ठेवी आहेत, सगळ्यात स्वस्त पाणी पुरवठा देऊन, सगळ्यात स्वस्त बेस्ट बसचा प्रवास देऊन, 5 रुपये तिकीट? आम्ही सत्तेत होतो तेव्हा, प्रशासक आल्यानंतर तिकीट किती झालंय, भारतीय जनता पार्टीच्या हातात प्रशासन गेल्यानंतर किती झालंय, याचा हिशोब द्या. तारे सर आपण बोला. माझी अपेक्षा तुमच्याकडून, विलास सरांकडून आहे. आपण दोघेही ज्येष्ठ पत्रकार आहात, हे आपण सांगा, आपण मांडा, आपण बोला ना. प्रचारात तुम्ही सांगा ना. ऐका ना, भाजपचे मुद्दे मांडायला आणि तुमचे मुद्दे मांडायला तुम्ही समर्थ आहात म्हणजे. सर आता सांगा, वैद्यकीय सेवेमध्ये दरवर्षी 1,44,000 लोकांचा उपचार मोफत केला जातो, तो फक्त मुंबई महानगरपालिकेच्या हॉस्पिटल्समध्ये केला जातो. अवधूतजी ऐकलं तुम्ही? दुसरी कुठली महानगरपालिका? अवधूतजींना विचारतो ना. अवधूतजी ते म्हणतात त्यांनी सांगा, केवळ भावनिक मुद्द्यावर नाही, करून दाखवलंय म्हणून आम्ही मुद्दा सत्ता मागतोय आणि त्याच्यासाठी आम्ही सांगतोय मराठी मुद्दा तर आमचा आहेच. काउंटर काय? हे सगळं गोष्ट खरी आहे आणि हे कोणी नाकबूल करत नाही. हे शिवसेनेने केलंय, शिवसेना उभाठाने नाही. ज्या शिवसेनेतून उद्धव बाळासाहेब ठाकरे बाहेर पडले आणि त्यांनी स्वतःचा पक्ष स्थापन केला, त्यांचा आणि या कार्यक्रमाचा संबंध काय? एक फुटीर लोकांचा गट, एवढीच शिवसेना उभाठा यांची आज मुंबईमधल्या लोकांमध्ये ओळख आहे.
खरी शिवसेना ही शिंदेबरोबर आहे आणि शिंदेची शिवसेना, धनुष्यबाणाची शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष यांनी आतापर्यंत केलेल्या कामाचा पाढा जर माझे मित्र वाचून दाखवत असतील तर त्याला माझाही हरकत असण्याचं काहीच कारण नाही. परंतु पुन्हा पुन्हा अगदी मीडिया सुद्धा, आणखीन उबाठाची लोक सुद्धा जर शिवसेनेने केलेल्या कामाचं जर क्रेडिट घेत असतील तर ती शिवसेना आज उबाठा बरोबर नाही, ती शिवसेना भारतीय जनता पक्षाबरोबर आहे हे समजून घ्या. जी उबाठा काँग्रेस बरोबर, शरद पवारांबरोबर, मुस्लिम लीग बरोबर, MIM बरोबर, SP बरोबर युती करते, जी शिवसेना उबाठा एक तमिळनाडूमध्ये एका जस्टिसला आता महाभियोग त्याला चालवायचा आहे, त्याच्यावर सही करते, ज्याने एका मंदिरावर नंदादीप लावायचा परवानगी दिली म्हणून महाभियोग करायचा, त्याच्या विरोधात जी उबाठा सही करते ती उभाटात ही नव्हे, मागची नव्हे. आदरणीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली ज्या शिवसेनेने 1985 कळला तुमचा मुद्दा. मुंबईवर राज्य ही केलं, ती शिवसेना नाही म्हणतात. म्हणजे आज अवधूतजी दोघांची भूमिका म्हणतात, भाजप आणि शिवसेने दोघांची भूमिका म्हणतात. हा जयेश, पटकन उत्तर घ्या, मला बाकी पाहून वेळ कमी आहे. वकील म्हणून लॉजिकली फक्त एवढंच मांडतो, ह्यांचंच लॉजिक वापरतो. काही वर्षांपूर्वी अवधूत वाघ हे कुठल्या दुसऱ्या पक्षात होते, आता दुसऱ्या पक्षात आहे. मग आता ज्या पक्षात आहेत त्या पक्षाची भूमिका मांडण्याऐवजी ते आधीच्या पक्षाची मांडत आहेत असं म्हणायचं का? शिवसेना तेव्हा एकसंध होती ना, म्हणजे शिवसेनेने आम्ही केलं ना काम. काय लॉजिक वापरतोय आपण? लॉजिकला म्हणजे काय म्हणतात ते अश्व लावण्याचं काम आहे. सर, एक सगळ्यात महत्वाचा प्रश्न, जस्टिस स्वामीनाथनच्या महाभियोगावरती माझा आता भारतीय जनता पार्टीला प्रश्न आहे. हा माझा प्रश्न आहे, विषयांतर नको, आपण जजमेंट विषयांतर नको. मी जजमेंट काढून बसलोय, एक मिनिट, मी जजमेंट काढून बसलोय. माझा फक्त एक सोपा प्रश्न आहे. ते जे मंदिर होतं ना, त्या मंदिर कमिटीने हायकोर्टामध्ये जस्टिस स्वामीनाथन समोर हे ऍफिडेव्हिट दिलेलं आहे की तिथे दीप लावण्यात येऊ नये. मंदिर कमिटीने सांगितलं, हिंदूंनी सांगितलं, मंदिर कमिटीचं ऍफिडेव्हिट आहे. अवधूत वाघ, सांगा तुम्ही हिंदू मंदिरांच्या विरोधात आहात का? ठीक आहे, का हिंदू मंदिरांच्या विरोधात जजमेंट देणारा, त्यांची मागणी मान्य करणाऱ्यांच्या विरोधात गेलात? तुम्ही का स्वामीनाथनच्या ठीक आहे. जय जय जय, तुमच्या आरोप प्रत्यारोप सुरू झालेत, आता चालणार आहेत पुढच्या काळात. कपिलजी, मला वेळ कमी आहे. कपिलजी, मला सांगा, जर उद्या हायकमांडनं सांगितलं की तुम्हाला सोबत लढायचं, तुमची तयारी असेल का? 100% काँग्रेस पक्ष हायकमांडचा आदेश पालन करतो. आमच्या वरिष्ठ नेतृत्वानं जर सांगितलं, परंतु स्थानिक नेतृत्वाला विचारात घेऊनच हायकमांड सुद्धा आमचा निर्णय घेणार आहे. कारण काँग्रेस पक्ष हा लोकशाही मानणारा पक्ष आहे. काँग्रेस पक्ष हा तत्वांना घेऊन निवडणुका लढणारा पक्ष आहे. त्यामुळे आमच्या सगळं ठीक आहे, पण तुमच्या मनात ही भीती आहे का हो की कदाचित आपण जर खूप दिवस अशाच प्रकारे ठाकरेंच्या शिवसेनेसोबत राहिलो तर आपला लॉयल वोटर जो आहे तो वोटर आपला ठाकरेंच्या शिवसेनेकडे जाऊ शकतो? ही भीती आहे काँग्रेसला? नाही, कुठलीही भीती नाही. आम्ही फक्त वरिष्ठ नेतृत्वानं उमेदवार दिले, ते कार्यकर्त्यांवर लादले, अशा पद्धतीनं निवडणुका लढत नाही. आमच्या स्थानिक नेतृत्वाला विचारात घेऊन ते म्हणतील त्या पद्धतीनं निवडणुका लढतो. भीती कुठलीच नाही. ज्या पद्धतीनं आता बघा ना, किती विपरीत परिस्थितीत एक प्लीज सांगा, मी तुम्हाला विचारतो, त्यांना विचारतो. जर समजा तुमच्या दोघांचे उमेदवार समोर आहेत, तुमचा जो लॉयल वोटर आहे तो कोणाकडे जाईल? तुमच्याकडे की त्यांच्याकडे? आत्ताच्या घडीला आमच्याकडे, निश्चितच आमच्याकडे. जयेश, ही भीती आहे का तुम्हाला? ही भीती आहे का काँग्रेसचा वोटर जो आहे तो तिकडे जाईल, आपलं काहीच राहणार नाही? ही भीती आहे का? आणि मी थेट विचारतो, मुस्लिम मतदारांबद्दल विचारतो. सर, मी थेटच सांगतोय, उत्तर देतोय. ज्या वेळेस तुम्ही लॉयल वोटर असा शब्द वापरला ना, त्यावेळेस लॉयल वोटर कुठेच जात नसतो. तुमच्या प्रश्नामध्ये गडबड आहे. आमचा लॉयल वोटर आमच्याकडे राहील, त्यांचा लॉयल वोटर त्यांच्याकडे राहील, इतकं सिंपल उत्तर आहे. माझा प्रश्न सांगा ना, मुस्लिम मतं कुठे जातील? मुस्लिम मतं कुणाकडे जातील? मुस्लिम मतदारांनी एक योग्य प्रतिनिधी निवडून द्यावा, जो बाबासाहेब आंबेडकरांनी रिप्रेझेंटेटिव्ह पॉलिटिक्स साठी या देशामध्ये राज्यघटनेच्या माध्यमातून सांगितलंय. ठीक आहे, आणि तो शिवसेनेचा असेल, आमचा असेल, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा असेल. बर, ठीक आहे. पण या सगळ्याचा अंदाज लक्षात आला असेल तुम्हाला की पुढच्या काळामध्ये ही जी मतांची लढाई आहे ती किती घनघोर होणार आहे. आणि या सगळ्या लढाईमध्ये निश्चितपणे जो मैदानात उतरेल, लढाई लढेल, तो जिंकणार आहे. जिंकणार हरणार ही नंतरची गोष्ट आहे. कोण कसा लढलं हे इतिहास लक्षात ठेवत असतो आणि लोकही बघत असतात. त्यामुळे ह्या लढाईत कोण लढतंय याकडे सगळ्यांची सुद्धा नजर असणार आहे. आज या चर्चेत आपण सगळेजण आलात, आपली भूमिका मांडली, त्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार.
बडे मुद्देच्या चर्चेत आपण थांबताना जाणून घेऊया जनतेचा कौल काय, जनतेला काय वाटतंय. आपण प्रश्न विचारला होता, भाजपचा विजय वारू ठाकरे रोखू शकतील का? बघा प्रेक्षकांचं काय म्हणणं आहे. 80% लोकांना वाटतंय होय, 20% लोकांना नाही असं वाटतंय. खरं तर लोकांचा जो हा विश्वास आहे, हा जो विश्वास आहे, तो विश्वास ठाकरे पूर्ण करतात का हेही बघावं लागेल, की ठाकरे आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत जे केलं तशा प्रकारे सोडून देतात हेही बघावं. पण त्यासाठी पुढचे 25 दिवस वाट पहा. आजच्या बडे मुद्देच्या चर्चेत आपण इथेच थांबतोय. धन्यवाद.